मला ना तुमच्या समजांचं हे पटलंच नाही. पारू थांबा. पारू पारू हे बघ, प्रीतमनी हे जे काय केलंय ते माझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी केलंय पारू. आणि या खोटं बोलण्यामुळे आपलं प्रेम सगळ्यांसमोर आणण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ मिळालाय ना. हा पारू प्लीज हे बघ, माझं डोकंही काम नाही करताय. माझी पण खूप ओढाताण होते का पारू. पारू मला तुला हे बघ, मी सगळ्या गोष्टी आईला सांगणार आहे. मला फक्त थोडा वेळ हवाय. देवी आईनं कळल्यावर त्यांच्या रागाचा सामना कसा करणार आहोत आपण? अरे ती वेळच येणार नाही. आय एम शुअर आपण आईला सगळं सांगितल्यावर आई आपलं नातं नक्की स्वीकारेल. आणि हे बघ पारू, तू जर नसतीस ना तर हे सगळं हँडल करणं आम्हाला अजिबात सोपं गेलं नसतं, खूप कठीण गेलं असतं. पण आता तू आलीस ना तर आपण सगळे मिळून नक्की काहीतरी मार्ग काढू. फक्त थोडा वेळ दे आम्हाला. आणि आता सध्या आमच्यासाठी तू या घरात परत आलीस ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो पारू. समजात जास्त काळजी मला बाची लागून राहिली आहे. बाला जेव्हा हे समजा खरं कळेल तेव्हा तो काय करेल नाही माहिती मला. मला तुझी पारू बनून राहायचं आणि मला माझा आधीचा पाहिजे बस, बाकी काय बी नको. पण आता मी तुमची अट पूर्ण केली आहे. मी आईला सगळं सांगितलंय, त्यामुळे तुम्हाला आता माझ्यासोबत यावंच लागेल. आणि मला सांग, तुला लग्नाची इतकी काळजी का वाटतेय? मी आहे ना. पारू सारखी इतकी गुणी मुलगी कोणाला नको असेल सांग? म्हणजे तुम्ही पारूच्या लग्नासाठी? लग्नाला आम्ही तयार आहोत. असं समज की आजपासून पारू ही माझी तुझ्याकडे असलेली एक ठेव आहे. लग्न तरी एकदाच होतं, व्यवस्थित पार पडायला पाहिजे. समजा एखादी चूक झाली तर बरोबर नाही ते. मारुती दादा, बोलावलात तुम्ही? होय, मला ना तुमच्या मदतीची गरज आहे हो. मारुती दादा, तुम्हाला जे काही लागेल ना ते मला सांगा, मी नक्की करेन. कसे आपल्या गावाकडच्या रीतीप्रमाणे आपल्याला सोयऱ्यांकडे भाकरी टेकवली पाहिजे का नाही? आता एवढे मोठे सोयरे आपल्याला लाभलेत, त्याच्यात जर का चूक झाली तर ते आपल्याला बरोबर नाही वाटत ना. मारुती दादा, काय बोलताय तुम्ही आणि कशाबद्दल बोलताय? कुणाच्या लग्नाबद्दल बोलताय? असं काय करताय ताई? आपल्या पारूच्या सोयरिकीबद्दल बोलतोय. आता ते सोयरे त्यांच्याकडे भाकरी टेकवायला जायला पाहिजे का नको? पारू? माझ्या पोरीने नशीब काढलंय. ज्या घरात तिने आजपर्यंत चाकरी केली तिथं माझी पारू मालकीन म्हणून मिरवणार आहे. आणि मला कधी वाटलं नव्हतं आईला मॅडम माझ्या पारूला सून म्हणून स्वीकारतील, या लग्नाला तयार होतील. काय काय सांगताय काय मारुती दादा? खरंच अहिल्या मॅडमनी पारूला सून म्हणून स्वीकारलं? होय, आईला मॅडमनी सगळ्यांसमोर कबूल केलं ना. हे नातं मला मान्य आहे म्हणून. पण मारुती दादा, मला कसं काय बोलली नाही पारू? लाजली असेल. पारू आमची लाजली असेल. पण मारुती दादा, आता तुम्ही काही काळजी करू नका. आता पारूच्या लग्नातल्या सगळ्या रीती भाती आपण व्यवस्थित पूर्ण करायच्या. हा, बाय, बाय. परमेश्वरा, माझ्या पारूच्या आयुष्यात अखेर सुख आणलंच रे. ही समजी त्याचीच कृपा आहे बघा. बरं मारुती दादा, येते मी, खूप घाई आहे. हा, हा, हा. सुमन, आता तयारीला लागलं पाहिजे. सगळे पेपर व्यवस्थित आहेत. येस. सो फायनली आपल्या शाळेचं सगळं काम पूर्ण झालंय आणि ॲडव्हान्समध्ये ॲडमिशन्स पण येत आहेत. लोक खरंच खूप उत्सुक आहेत या शाळेला, या प्रोजेक्टला घेऊन.
पण मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघून इनॉग्रेशन करूया, कारण त्यानंतर बरीच कामं आहेत. शाळेतल्या मुलांसाठी युनिफॉर्म्स मागवायचे आहेत, लॅब्समध्ये लागणारे ॲपॅरेटस, पुस्तकं, खेळाचं सामान, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे. सो तुम्ही सांगाल त्या दिवशी, सांगाल त्या मुहूर्तावर आपण एक छोटंसं उद्घाटन केलं ना, तर मग आपल्याला लवकरात लवकर शाळा सुरू करता येईल. प्रिया, हे चांगलं आणि महत्वाचं काम आहे, त्यामुळे उगाच मुहूर्ताची वाट नको बघायला. मुलांचं नुकसान व्हायला नको ना. हा, त्यामुळे शाळा सुरू होत आहेत तर योग्य मुहूर्त बघा आणि शाळा सुरू करूया आपण. त्यात पुस्तकं, लॅबचं साहित्य, खेळाचं साहित्य, या सगळ्याची ऑर्डर नवले अँड सन्सकडे पारू आणि आदित्य जाऊन देतील. आपल्या शाळेसाठी सगळं बेस्टच व्हायला हवं. अहिल्यात्या, हा तुमचा उपक्रम खरंच खूप चांगला आहे. मला पण ह्याच्यासाठी काहीतरी मदत करायची आहे. हां, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म्स माझ्याकडून. परितोष, तुझ्या मनात खूप प्रेम आहे. तू आमच्या मुलांचा विचार केलास हेच खूप झालं रे. खरं तर ह्याची काहीच गरज नाही. ही शाळा सुरू होते ह्याचाच जास्त आनंद होतोय मला. बाकी सगळं पद्धतशीरपणे होईलच. प्रिया, पारू, आपल्या शाळेच्या तयारीत कुठलीही कमी पडता कामा नये. हं, होय. ह्या पारूला, या भिकारड्या मोलकर्णीला जरा जास्तच डोक्यावर बसवतात ना बहिणी. मला हे अजिबात पटलेलं नाही. ही सावित्री एवढी खिदळत का चालली? विचारतेच. ए सावित्री, सावित्री, इथे. दामिनी मॅडम, काय ग? आज जरा जास्तच खिदळतेस. काय काय झालंय? दामिनी मॅडम, अहो आनंदाच्या भरात काय करू आणि काय नको असं झालं. आनंद? एवढा कशाचा आनंद झालाय ग तुला? आणि या आनंदाच्या भरात काम करायचं नाही असं ठरवलं का तुम्ही? हा, काय झालं काय एवढं? अच्छा, तुला पण समजलं का? म्हणजे तुम्हाला पण माहितीये? म्हणजे तुम्हाला पण माहितीये? जगातलं 8वं आश्चर्य आहे का हे? सगळ्या जगाला कळलंय आता. आणि यात लपवण्यासारखं आहेच काय मुळी? तिथे जाऊन बघ त्या स्टडी रूम मध्ये. सगळ्यांच्या उत्साहाला ना असा ऊत आलाय, ऊत. डोक्यावर पडलीत. मॅडम, तुम्ही पण खुश आहात ना? बापरे, माझी जरा जास्तच काळजी आहे ग तुला. माझ्या खुश असण्या नसण्याने कुणाला फरक पडतो का? नाही ना. आता वहिनीने एकदा ठरवलं म्हणजे ते ठरलंच की. खुश असो काय किंवा नसो काय, असो, जा तुझं काम कर. परमेश्वरा, आता पारूची आई असती तर तिने जाऊन अहिल्या मॅडमचे आभार मानले असते. आता मीच जाऊन अहिल्या मॅडमचे आभार मानते. अहिल्या मॅडम, तुम्ही मनानं खूप मोठे आहात म्हणून एवढा मोठा निर्णय घेतलात तुम्ही. खरं तर हे सगळं घडावं असं मनापासून मलाही वाटत होतं, पण मनात एक धाकधूक होती की हे सगळं कसं घडेल आणि हे जे घडतंय त्यावर तुमचा प्रतिसाद काय असेल. सावित्री, अगं धाकधूक कसली? हे तर घडणारच होतं. पण अहिल्या मॅडम, तुमचं मन खूप मोठं आहे. गरीब, श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही. जगासमोर हा मोठा आदर्श तुम्ही ठेवला.
सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही. माझ्यासाठी गुण महत्वाचे आणि माझा विश्वास आहे की गावाहून आलेली लोक सुद्धा अतिशय हुशार असतात. म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली. तुमचे उपकार कसे मानावे कळत नाही. अगं, पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना. हो ना, तुम्ही तिला या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर केली आणि आता तर तुम्ही तिला या घर. सावित्री आत्या, मी दूध तापवायला ठेवलं आहे. तुम्ही बी इकडं निघून आलात वय. अहो, दूध ओतू जाईल ना. अरे देवा. मॅडम मी आलेच. हा अचानक देवी आई, मी आलेच. हो. अरे, गॅस तर बंद आहे. पारू असं काय बोलली असेल? आत्या, पारू बाळा, अगं देव काय करायला निघाला होता तुम्ही आता? आत्या, तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती मोठा गोंधळ केला असता. अगं पण काय काय झालं काय? आत्या, हे बघा, देवी आईंना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल माहित नाही अजून. काय? अगं काय सांगतेस काय पारू? अगं पण मारुती दादा तर मला सांगत होते की अहिल्या मॅडमनी तुमच्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केलाय सगळ्यांच्या समोर म्हणून. सावित्री आत्या, पारू आणि मारुती मामा इथून जाऊ नये म्हणून मीच आईला थोड्याशा गोष्टी फिरवून सांगितल्या होत्या. म्हणजे तिला पूर्ण सत्य माहिती नाहीये आणि मारुती मामानी त्याचा असा अर्थ काढला की आमच्या दोघांचं लग्न आईला मान्य आहे. अरे देवा, बरं झालं मी अहिल्या मॅडम समोर सगळं सांगितलं नाही, तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. पारू बाळा, तू मला वेळेवर गप्प करून बरं केलंच नाही तर काय झालं असतं काही माहित नाही. सावित्री आत्या, हे नाटक आहे ना आता जास्त दिवस नाही करावं लागणार आहे. मी आईला लवकरात लवकर खरं काय ते सांगून टाकणार आहे. आदित्य बाबा, हे बघा, तुम्हाला घाई करावी लागेल. हा, कारण मारुती दादा उद्या भाकर टेकवायला येणार आहे. काय? भाकर टेकवायला म्हणजे? हो, म्हणजे थोडक्यात लग्न जमवायच्या इधीनं सुरुवात होते. आदित्य, आदित्य, इथे काय करतोयस रे? कॉफी पाहिजे होती मला. कॉफी सांगायला आलो होतो. हो, मगाशी वहिनींनी तुला काम सांगितलंय शाळेसंदर्भातलं, विसरलायस का तू? करायचं नाहीये का तुला? हा, नाही, मला माहिती आहे
मी तेच सांगायला आलो होतो पारूला. ए माझ्या रूम मध्ये ये कॉफी घेऊन हं? पारू चल चल लवकर. त्या आलीच. पण अहिल्या मॅडम तुमचं मन खूप मोठं आहे. गरीब श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही. सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही. म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली. पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना. आणि आता तर तुम्ही तिला या घरची. पारू बरं झालं ना आईने आपल्या दोघांना पाठवलं. म्हणजे मला ना त्या प्रीतम सोबत फिरून फिरून ना कंटाळा आलाय. तो खूप इरिटेट करतो. पारू पारू लक्ष कुठे आहे तुझं? आदित्य सर, डोळ्यासमोरनं अंधार यायला लागलाय. आपण देवी आईंना खोटी माहिती दिली आहे. त्यात मला असं वाटतं की देवी आई तयार झाल्यात आपल्या लग्नासाठी. पारू हे बघ, आईपासून गोष्टी लपवण्याचं शल्य मला पण आहे. पण मला खरंच सांग ना यार, आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय होता का? सावित्री आत्यानं जर देवी आईंसमोर आज समजा सांगितलं असतं तर घरात किती मोठा गोंधळ झाला असता याचा विचार केला तरी भीती वाटते. आय नो. ते बा कधी देवी आईंसमोर काय बोलले याचा भरोसा नाही. असं वाटतंय डोक्यावरनं टांगते तलवार ठेवली कुणीतरी. पारू पारू हे बघ, मी समजू शकतो. मला माहिती आहे ही जे काय वेळ आहे ती खूप वाईट आहे. सगळा गोंधळ उडालाय. पारू एक पॉझिटिव्ह गोष्ट बघ ना यार. आपण दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करतो, ही गोष्ट तर खरी आहे ना. अरे मी फक्त या गोष्टीचा विचार जरी केला ना तरी मला थोडं रिलॅक्स वाटतं. पारू पारू इकडे बघ, इकडे बघ. अरे बघ, इतिहास साक्षीला आहे. आजपर्यंत दोन व्यक्ती जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात त्यांच्यामध्ये कधीच कोणी नाही आलेलं आहे. हे पारू, तू आहेस ना माझ्यासोबत. तू माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मी कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो. आणि बघतो लवकरच माझ्या घरातल्या सगळ्यांच्या साक्षीने आहे ना, वाजत गाजत माझ्या कारभारिणीला घरात आणतो की नाही बघ. कम ऑन प्लीज स्माइल.